जय हिंद दोस्तांनो. आधुनिक भारताचा इतिहास या अभ्यासमालेमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये भारताचे व्हाईसरॉय आणि गव्हर्नर जनरल्स यांच्याबद्दल प्रश्न विचारलेले असतात. त्यामुळं आपण या शृंखलेमध्ये भारताचे व्हाईसरॉय ही एक नवी मालिका घेऊन येत आहोत आणि जे पहिले व्हाईसरॉय आहेत लॉर्ड कॅनिंग यांच्या संपूर्ण कारकिर्दीचा लेखाजोखा आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये मांडणार आहोत. दोस्तांनो, सर्वप्रथम आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की लॉर्ड कॅनिंग यांचा जो कालावधी आहे तो आहे 1856 ते 1862. म्हणजे साधारणतः 6 वर्ष हे भारताच्या व्हाईसरॉयपदी विराजमान होते. आता यांना आपण संबोधतो की हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते. यांनी जो काही पदभार स्वीकारलेला होता तो लॉर्ड डलहौसी यांच्याकडून स्वीकारलेला होता. त्यामुळं मला माझं स्टेटमेंट थोडंसं जास्त अशा प्रकारे वाढवून सांगावं लागेल की लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय होते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल होते. आता ज्या घटनेने भारतीय इतिहासाला एक कलाटणी दिली अशी जी घटना आहे तो आहे 1857चा उठाव. आणि 1857च्या उठावाला कारणीभूत जी होती ती होती लॉर्ड डलहौसी यांची धोरणं. मात्र या उठावाला फेस करावं लागलं, सामोरं जावं लागलं ते लॉर्ड कॅनिंग यांना. तर थोडक्यात 1857चा उठाव लॉर्ड कॅनिंग यांच्याच काळात झाला आणि 1857चा उठाव जो आहे यांनी अतिशय मोठ्या प्रमाणात चिडून काढला किंवा यांचा त्यात फार मोठा वाटा होता. मग 1857चा उठाव संपुष्टात आल्यानंतर भारतीय लोकांच्या तुष्टीकरणासाठी तत्कालीन इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया यांनी अलाहाबाद दरबार बोलवला आणि तिथं व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा जो आहे तो सादर झालेला आहे 1858 या साली. आणि या व्हिक्टोरिया राणीच्या जाहीरनाम्यानुसार भारतीय लोकांना आश्वस्त करण्यात आलं की आता आम्ही तुमच्या कोणत्याही धार्मिक बाबींमध्ये हस्तक्षेप करणार नाही आणि भारतासाठी एक न्याय राज्य कारभाराची व्यवस्था जी आहे ती आम्ही निर्माण करणार आहोत. लॉर्ड कॅनिंग यांच्याच कारकिर्दीत 1857 साली भारतामध्ये 3 विद्यापीठांची स्थापना झालेली आहे. कलकत्ता, मुंबई आणि मद्रास. दोस्तांनो, त्यापैकी मद्रास विद्यापीठ जे आहे ते आपल्याला इथं दिसत आहे. लॉर्ड कॅनिंग यांच्या कारकिर्दीत काही महत्त्वपूर्ण कायदे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. आता हे कोणकोणते कायदे आहेत लक्षात घ्यावं. पहिला जो कायदा आहे तो आहे इंडियन काउन्सिल ऍक्ट 1861चा. नंतर दुसरा जो आहे तो आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ऍक्ट 1861 1861चा परत एकदा. नंतर तिसरा जो कायदा आहे तो आहे इंडियन हायकोर्ट ऍक्ट जे भारतीय उच्च न्यायालयांचा कायदा आणि तो सुद्धा दोस्तांनो केव्हाचा आहे 1861चा. आणि सरते शेवटी लॉर्ड मेकॉले यांच्या शिफारशीनुसार जो कायदा करण्यात आलेला आहे किंवा भारतीय दंड संहिता ज्याला आपण म्हणतो इंडियन पिनल कोड तो झालेला आहे केव्हा 1860ला. मग याशिवाय दोस्तांनो लॉर्ड डलहौसी यांच्या काळात जो काही भारतात साम्राज्य विस्तार फार मोठ्या प्रमाणात झालेला होता आणि साम्राज्य विस्ताराचं धोरण लॉर्ड डलहौसीने स्वीकारलं होतं एका नीतीनुसार. आणि ती जी नीती होती ती होती दत्तक वारसा नामंजूर पद्धती. एखाद्या भारतीय राजाला जर औरस पुत्र नसेल तर त्याचं राज्य गिळंकृत करण्याचा किंवा हडप नीतीनुसार त्याचं राज्य हडपून घेण्याचा अधिकार ब्रिटिशांना या कायद्याने दिलेला होता. आणि लॉर्ड कॅनिंग यांनी लॉर्ड डलहौसी यांच्या नंतर 1858ला ही जी प्रथा जी होती दत्तक वारसा नामंजुराची ती प्रथा जी आहे ती काय करून टाकलेली आहे, रद्द करून टाकलेली. ब्रिटिश सरकारचं इन्कम वाढावं यासाठी इन्कम टॅक्स लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो सुद्धा कोणाच्या कारकिर्दीत दोस्तांनो लॉर्ड कॅनिंग यांच्या कारकिर्दीत 1858ला. आता यासाठी खास इंग्लंडहून एक अर्थतज्ञ बोलवण्यात आलेले होते. त्यांचं नाव आहे दोस्तांनो जेम्स विल्सन. तर भारतात इन्कम टॅक्स किंवा ज्याला आपण आयकर लागू करण्यात महत्त्वाचा वाटा जो आहे तो आहे जेम्स विल्सन आणि लॉर्ड कॅनिंग या जोडकळीचा. आता इथं ब्रॅकेटमध्ये मी 500 रुपये आणि 1% असं काहीतरी लिहिलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की ज्या व्यक्तींचा इन्कम प्रतिवर्षी 500 रुपयापेक्षा जास्त असेल त्यांना त्यांच्या उत्पन्नापैकी 1% जो आहे तो आयकर किंवा इन्कम टॅक्स म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागणार. ब्रिटिशांची तिजोरी गरम करण्याचा हा एक प्रकार होता. जसं आपल्याला कल्पना दिलेली दोस्तांनो की इंडियन हायकोर्ट ऍक्ट किंवा भारतीय उच्च न्यायालय कायदा 1861 झालेला होता आणि त्यानुसारच कलकत्ता, मुंबई आणि मद्रास या 3 ठिकाणी उच्च न्यायालयांची दोस्तांनो स्थापना झालेली आहे. मग आपल्याला हे पण लक्षात ठेवायचं आहे की ब्रिटिश लोकांनी भारतीय शेतीचं जे आहे ते व्यापारीकरण घडवून आणलेलं आहे. भारतीय शेतकऱ्यांना नगद पिके घेण्यास प्रोत्साहित करण्यात आलं. या नगद पिकांमध्ये ऊस, कापूस आणि नीळ ही पिकं जी होती ती प्रामुख्याने होती. आता नीळ कामगारांचं
ज्या पद्धतीने ब्रिटिश राज्यकर्ते शोषण करत होते, व्यापारी शोषण करत होते, त्याविरुद्ध नीळ कामगारांनी आवाज उठवलेला आहे आणि त्यांनी जे बंड केलेलं आहे, एक प्रकारचा उठाव केलेला आहे, तो कोणत्या वर्षी? तर 1859ला. म्हणजे परत ही घटना जी झालेली आहे ती लॉर्ड कॅनिंग यांच्याच कारकिर्दीत झालेली आहे. मग दोस्तांनो, ही एक टर्म आहे पहा, ASI, ज्याला आपण म्हणतो आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण बरं का विभाग, याची स्थापना झालेली आहे केव्हा? 1861ला. भारतातल्या ज्या काय पुराण वस्तू आहे ते जपून ठेवण्याची एक महनीय कामगिरी लॉर्ड कॅनिंग यांच्या कारकिर्दीत झालेली आहे. आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे पहिले संचालक म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे दोस्तांनो? त्यांचं नाव आहे अलेक्झांडर कनिंगहॅम. आता आणखीन एक बाब लक्षात ठेवायची आहे की यांच्याच कारकिर्दीमध्ये, म्हणजे दोस्तांनो, व्हिक्टोरिया राणीचा जाहीरनामा झाल्यानंतर भारत सरकारचा कायदा जो झालेला आहे 1858, आणि त्यालाच काय म्हणतो आपण? भारतीय जनतेचा मॅग्ना कार्टा. फाईन. आणि याच्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची राजवट जी आहे ती काय झालेली आहे? संपुष्टात आलेली आहे. आणि भारतामध्ये 2 नव्या पदांची सुद्धा निर्मिती करण्यात आली आहे दोस्तांनो. एक होते कोण? तर भारत मंत्री, आणि दुसरे कोण होते? व्हॉइसरॉय. आणि जे पहिलं व्हॉइसरॉय पद निर्माण झालेलं आहे ते भूषवण्याचा मान प्राप्त करणारे लॉर्ड कॅनिंग. आणि पहिले भारत मंत्री जे होते दोस्तांनो ते होते कोण? लॉर्ड स्टॅनले. फाईन. नंतर यांच्याच कारकिर्दीमध्ये विधवा पुनर्विवाहाचा अधिनियम जो आहे तो लागू झाला. आपल्याला कल्पना आहे दोस्तांनो की पूर्वीच्या काळी हिंदू स्त्रियांना परत एकदा किंवा पुनर्विवाह करण्याचा अधिकार नव्हता, पण ईश्वरचंद्र विद्यासागर या थोर समाज सुधारकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात झुंज देऊन ब्रिटिश लोकांना समजून सांगून हा विधवा पुनर्विवाह कायदा जो आहे तो घडवून आणला. आता विधवा पुनर्विवाह कायदा जरी 1856चा असला आणि लॉर्ड डलहौसींच्या कारकिर्दीतला असला तरी त्याची अंमलबजावणी जी झालेली आहे ती झालेली आहे कोणाच्या कारकिर्दीमध्ये? तर लॉर्ड कॅनिंग यांच्या कारकिर्दीमध्ये. यांच्याच कारकिर्दीमध्ये महालेखा परीक्षकाचं पद जे आहे ते निर्माण करण्यात आलं होतं. केव्हा? तर ते सुरू झालं होतं 1857 साली. आणि दोस्तांनो, शेवटचा पॉईंट जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे की यांच्याच कारकिर्दीमध्ये भारतीय सैन्य दलात फार मोठ्या प्रमाणात काय करण्यात आल्या? सुधारणा करण्यात आल्या. कारण की 1857च्या उठावाला हे सामोरे गेलेले होते. 1857चा उठाव कोणत्या कारणास्तव झाला याचा लॉर्ड कॅनिंग यांनी सखोल अभ्यास केलेला होता. आणि मग भारतीय सैनिकांच्या तुलनेत ब्रिटिश सैनिकांचं प्रमाण सुद्धा त्याच प्रमाणात वाढवावं या दृष्टिकोनातून व्यूहरचना लॉर्ड कॅनिंग यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली होती. सर्व महत्त्वाची जबाबदारीची सैन्यदलातील पदं जी आहेत ती ब्रिटिश अधिकाऱ्यांनाच बहाल करण्यात आलेली होती. तर दोस्तांनो, ही झाली लॉर्ड कॅनिंग यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती. परीक्षेला आपल्याला ही माहिती निश्चितपणे कामी येईल. जर आपल्याला व्हिडिओ लेक्चर आवडलेला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. दोस्तांनो, कोणतं चॅनल? तर चॅनलचं नाव आहे एक्झाम गुरुकुल. धन्यवाद दोस्तांनो.